नमस्कार, कुकिंग तडकामध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने हेल्दी रेसिपी। चला तर मग सुरुवात करूया। सर्वप्रथम इथे एक दुधी भोपळा स्वच्छ धुवून त्याची साल काढून तो किसून घेतलेला आहे। यातील पाणी आपल्याला बाजूला काढायचे नाहीये। आता यामध्ये आपण 2 चम्मच तीळ टाकणार आहोत। 1 चम्मच ओवा, 2 चम्मच अद्रक लसूण हिरवी मिरची पेस्ट, चवीनुसार मीठ आणि 1 छोटा चम्मच हळद टाकून आपण हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करणार आहोत। अद्रक लसूण पेस्ट आपल्याला जास्त बारीक करायची नाहीये, जाडी भरडी टाकली तेव्हाच त्याची चव लागते। आता यामध्ये आपण 2 वाटी गव्हाचं पीठ टाकून सर्व साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। अशा छान व सोप्या रेसिपीसाठी जर कुकिंग तडका या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा व सोबतचे बेल आयकॉनही क्लिक करा, जेणेकरून नवनवीन रेसिपींचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी भेटत राहतील। आता यामध्ये पाव वाटी पाणी टाकून आपण याची सॉफ्ट कणिक भिजवून घेणार आहोत। दुधी भोपळा मुलांना खायला जास्त आवडत नाही, त्यामुळे अशा प्रकारे जर केलं तर मुलेही आवडीने खातील। आता आपली कणिक मळून झालेली आहे। आता याला तेलाचा हात लावून आपण 5 मिनिटांसाठी रेस्ट करायला ठेवणार आहोत। पाच मिनिट आपले झालेले आहे व आपली कणिकही व्यवस्थित तयार झालेली आहे। आता यातील आपण एक छोटा भाग घेणार आहोत। थालीपीठ म्हणले तर त्याला लाटायची ही आवश्यकता नसते। आता यातील एक भाग घेऊन हातावरच आपण थोडासा चपटा करून घेणार आहोत। आता तवा गरम झालेला आहे, त्यावर तेल टाकलेलं आहे। तेल व्यवस्थित आपल्याला तव्यावर पसरून घ्यायचे आहे। आता तयार केलेला आपण चपटा भाग हा तव्यावर टाकूनच आपण बोटाच्या साहाय्याने हे तव्यावर अशा पद्धतीने थालीपीठ करून घेणार आहोत। थालीपीठ करायची हीच पद्धत आहे। आता 2 मिनिटांसाठी आपण याची वाफ काढून घेणार आहोत। 2 मिनिटं आपले झालेले आहे। तुम्ही बघू शकता थालीपीठ वरच्या साइडने कसे दिसत आहे, म्हणजे पाण्याचा भाग हा एकदम कोरडा झालेला आहे। आता ते उलटवून घेऊन आपण 2 मिनिटांसाठी परत वाफवून घेणार आहोत। एक थालीपीठ करायला साधारणतः 3 ते 4 मिनिटं लागतात। आता सराट्याच्या साहाय्याने उलट बाजू आपण प्रेस करून हे थालीपीठ व्यवस्थित भाजून घेणार आहोत। थालीपीठाचा आकार हा जाडा असतो, त्यामुळे ते व्यवस्थित झाले पाहिजे। खालच्या साइडनेही आपण 2 मिनिटं थालीपीठ व्यवस्थित करून घेतलेले आहे। अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता। आता परत उलटवून आपल्याला सरळ बाजू ही आपण लालसर रंगावर व्यवस्थित करून घेतलेली आहे। तयार आहे तर आपला दुधीचं थालीपीठ। तर आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर जरूर करा। व्हिडिओला कमेंट करा। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।